नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा भूगोल म्हणजे जे जुनं भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यावरचे आपण नोट्स टाईप व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. म्हणजे एकंदरीत नोट्स आहेत. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, स्किप न करता पाहिला, तर तुम्हाला या पुस्तकाच्या दुसऱ्या नोट्स काढायची गरज नाही. ह्या खूप महत्त्वाच्या घटक तुम्ही या व्हिडिओमध्ये आज अभ्यासणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे ना सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. शालेय पाठ्यपुस्तक म्हणजे सर्व परीक्षेचा पाया असतो. जर तुम्ही शालेय पाठ्यपुस्तक डिटेलमध्ये अभ्यासला तर तुम्हाला खूप फायदा होतो, याचा खूप लाभ होतो. आणि ह्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपचा अभ्यास करण्यासाठी शालेय पुस्तकाच्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होतो. तर मग पाहूयात इयत्ता 8वीचा भूगोल भाग 1. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके जागतिक स्थान ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला जागतिक स्थान निर्धारण तंत्र असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये GPS म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असे म्हणतात. तर ह्याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो, पहा. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके जागतिक स्थान ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला काय म्हणतात, असा प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर काय असणार आहे? जागतिक स्थान निर्धारण तंत्र असं असणार आहे. आता नंतरचा पहा. 1969 थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला. 1969 कोठून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला असा प्रश्न येऊ शकतो. ह्याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो, तर त्याचं उत्तर असणार आहे थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला. नंतर पहा. PSLV-C9 अग्निबाणाद्वारे एकाच वेळी 10 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम भारताने 28 एप्रिल 2008 रोजी केला. कधी केला? 28 एप्रिल 2008 रोजी PSLV-C9 अग्निबाणाद्वारे एकाच वेळी 10 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केला. त्याच्यानंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र 1971 साली उभारण्यात आले. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा हे अवकाश केंद्र 1971 साली उभारण्यात आले. नंतर पहा. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन स्वरूपातील थरास भूकवच असे म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जे सर्वात घन ही अशी पृथ्वी आहे, त्याच्या बाहेरचं जे घन स्वरूपाचा जे थर असतो त्याला काय म्हणतात? भूकवच असे म्हणतात. भूकंपाच्या प्राथमिक लहरी, बघा, भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. कोणत्या लहरी? प्राथमिक लहरी. बघा, असा प्रश्न येऊ शकतो की भूकंपाच्या डॅश डॅश लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. तर उत्तर असणार आहे याचं प्राथमिक लहरी. नंतर पहा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पृथ्वीच्या पदार्थाच्या गुणधर्मात फरक आढळतो. त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण व गाभा असे 3 भाग पडतात. किती भाग पडतात? भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 भाग पडतात. नंतर पहा. भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. भूकवचाचा जो वरचा भाग असतो त्याला काय म्हणतात? सियाल असे म्हणतात. आणि या थरकातील खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण आढळते. म्हणजे सियालमध्ये काय आढळते? सियाल या भागामध्ये सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण आढळते. लक्षात ठेवा, सियाल या भागामध्ये सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण आढळते, जास्त प्रमाणात आढळतात. नंतरचं पहा. सियालच्या खालच्या थरास सायमा असे म्हणतात. जे सियालचा खालचा थर असतो, आता सियाल आहे त्याच्या खालचा थर असतो त्याला सायमा असे म्हणतात. आणि सागर तळ या थराने बनलेला असतो. जे सागराचा तळ आहे, समुद्राचा जे तळ आहे, तो कोणत्या थराने बनलेला असतो? या सायमा या थराने बनलेला असतो. या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले असतात. या सायमा या थरातील खडक सिलिका आणि मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले असतात. बघा, सायमाचे थर सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले असतात, लक्षात असू द्या.
भूकवचाच्या खालील थरास प्रावरण असे म्हणतात. भूकवचाचा जो खालचा थर असतो त्याला प्रावरण असे म्हणतात. प्रावरण लोह आणि मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेलं असतं. बघा, प्रावरण कशाने बनलेलं असते? प्रावरण हे लोह आणि मॅग्नेशियमच्या संयोगाने बनलेला असतो, तयार झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला? हे आपण नोट्स टाईप काढलेला आहे, डिटेलमध्ये आहे. तुम्हाला याच्यावर बारकाईने म्हणजे दुसऱ्या नोट्स काढायची गरजच पडणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर 8वी भूगोल म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 10 पाठ घेतलेले आहे. त्याच्यानंतरचा म्हणजे त्याच्यानंतर दुसरा भाग आणणार आहोत, कारण जर पूर्ण 8वीचा भूगोल हा खूप मोठा आहे. एकाच व्हिडिओमध्ये केलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि पाहायला पण आपल्याला तेवढं म्हणजे कंटाळवाणं वाटू शकते. म्हणून हे 8वीचा भूगोल आहे ते आपण 2 भागामध्ये घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण याच्यावर कसे प्रश्न येणार आहेत, कसे प्रश्न येऊ शकतात किंवा PYQ प्रश्न कसे आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर याचे 3ही भाग तुम्ही पहा. आत्ता सध्या पहिलाच भाग आहे, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण घेऊयात. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. लाईक करायला कंजूसी करू नका. बघा, गाभा हा थर प्रावरणाखाली असून याची जाडी 3471 किमी आहे. बाह्य गाभा द्रवरूप तर आंतरगाभा घनरूप असतो. म्हणजे गाभा हा थर कुठं आहे? प्रावरणाखाली आहे. याची जाडी किती आहे? म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा, गाभ्याची जाडी किती किमी आहे? तर याचं उत्तर आहे 3471 किमी आहे. आणि हा कशाने बनलेला आहे? बाह्य गाभा द्रवरूप आणि आंतरगाभा घनरूप पदार्थांनी बनलेला आहे. नंतर पहा, अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह खनिजाचे प्रमाण जास्त आढळते. बघा, अंतर्गाभ्यामध्ये कशाचे प्रमाण आढळते? निकेल आणि लोह खनिजाचे प्रमाण आढळते. म्हणून या भागाचा निफे, बघा काय, निकेल जास्त प्रमाणामध्ये आढळते म्हणून याला निफे असाही उल्लेख करतात. तर असा प्रश्न ह्याच्यावर असा येऊ शकतो की निफे हे कशामध्ये आढळते, किंवा निकेल आणि लोह खनिजाचे प्रमाण अंतर्गाभ्यामध्ये जास्त असल्यामुळे डॅश असा उल्लेख करतात. असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे निफे. आता त्याच्यानंतर पर्वत बघा, वली पर्वत. पृथ्वीच्या अंतर्भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जेमुळे मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. काय निर्माण होतात? वळ्या. अशा वळ्या निर्माण होतात अशा. तर या वळ्या पडण्याच्या प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात. या वळ्या पडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात? वलीकरण असे म्हणतात. आता हे वळ्या पडण्याचे जे प्रकरण आहे म्हणजे त्याचे कोणते कोणते उदाहरणं आहेत बघा. अरवली पर्वत, हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, रॉकी पर्वत आणि अँडीज पर्वत हे वली पर्वताचे उदाहरण आहेत. आलं लक्षात? वली पर्वताचे उदाहरण म्हणजे असं प्रश्न येऊ शकतो की अरवली पर्वत हा कोणत्या पर्वताचे उदाहरण आहे, किंवा वली पर्वताचे उदाहरण कोणते म्हणून असं, किंवा जोड्या लावामध्ये पर्वत आणि हे असं येऊ शकतात ते. म्हणून हे थोडं डिटेलमध्ये पहा. आता त्याच्यानंतर आहे गट पर्वत. गट पर्वत म्हणजे त्याला ठोकळ्यांचे पर्वत असे सुद्धा म्हणतात. जेव्हा अंतर्गत हालचालीमुळे एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा खडकावर ताण निर्माण होतो. खडकांना भेगा पडतात व खडकांची हालचाल होते. या भेगांनाच विभंग असे म्हणतात. म्हणजे जे खडकावर भेगा पडतात, खडकाची हालचाल होते त्यांना काय म्हणतात? विभंग असे म्हणतात. 2 समांतर विभंगामधील भूकवचांचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा त्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत असे म्हणतात. आता हे असा आहे, पर्वत आहे आणि हे इथला जो भाग आहे तो असा थोडासा वर उचललेला असतो, वर हे जे आहे, तर ह्याला काय म्हणतात? गट पर्वत म्हणतात. म्हणजे जमिनीपासून वर उचललेला जो असा भाग असतो त्याला काय म्हणतात? गट पर्वत म्हणतात. आता हे कुठे कुठे आढळतो असे पर्वत? तर भारतातील मेघालय पठार व युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. म्हणजे ह्याचे बघा, गट पर्वताचे कुठे आहेत गट पर्वत? तर भारतामध्ये मेघालय पठारावर आहे आणि युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हे 2 पर्वत आहेत गट पर्वताचे. त्याच्यानंतर खचदरी.
बघा, एकमेकापासून विरोध दिशेने दूर जाणाऱ्या हालचालीमुळे भूपृष्ठावर ताण निर्माण होतं. म्हणजे हे असं विरुद्ध जातात, हे असे, हे इकडं ओढल्या जाते, हे इकडं ओढल्या जातं, त्याच्यामुळे इथं ताण निर्माण होतो आणि त्यामुळे दोन नजीकच्या विभागामधील भूकवचाचा भाग खचतो. अशा खचलेल्या भागांना खचदरी म्हणतात. म्हणजे इकडं काही ओढल्या जातो, इकडं काही ओढल्या जातो, मग भाग खचतो आणि त्याला असा खालच्या साईडनं खोल होते, त्याला खचदरी असे म्हणतात. आता हे खचदरी पर्वत कुठे आहेत? आफ्रिका खंडातील रिफ्ट व्हॅली पर्वत हे खचदरी पर्वताचं उदाहरण आहे. म्हणजे खचदरी जर आलं तुम्हाला तर त्याचं एकच पर्वत आहे, ते कुठं आहे? आफ्रिका खंडातील रिफ्ट व्हॅली पर्वत. आलं लक्षात? त्याच्यानंतर भूकंप पहा. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होतो. म्हणजे भूपृष्ठाखाली होणाऱ्या ज्या हालचाली असतात त्यामुळे भूकवचावर काय होतं? प्रचंड ताण निर्माण होतो. तो ताण विशिष्ट मर्यादे पलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्या ऊर्जा लहरीमुळे भूपृष्ठ हादरते. म्हणजे प्रमाणाबाहेर जेव्हा भूकवचाखाली हालचाल होते, भूपृष्ठाखाली हालचाल होते, मग तेव्हा काय होते? भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होतं आणि ऊर्जा लहरीचं उत्सर्जन होते. त्या ऊर्जा लहरी काय होतात? मग भूपृष्ठ हादरते, यालाच काय म्हणतात? म्हणजे ऊर्जा लहरीचं हालचाल झाली ना, त्याच्यामुळे हालचालीमुळे भूपृष्ठ हादरतो, यालाच आपण भूकंप असे म्हणतो. आलं लक्षात? भूकंप कशाला म्हणतात ते. आता भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर भूकंपाची तीव्रता हे रिश्टर या एककात मोजतात. रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राद्वारे मोजतात. कोणत्या यंत्राद्वारे? भूकंप मापन यंत्राद्वारे हे भूकंपाची तीव्रता मोजतात. आता बघा, त्याच्यानंतर प्राथमिक लहरी. प्राथमिक लहरी कशाला म्हणतात? बघा, भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूगर्भामध्ये जेव्हा ऊर्जेचे उत्सर्जन होते तेव्हा या लहरी सर्वप्रथम कुठे पोहोचतात? भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषा सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने या लहरींना येणाऱ्या, म्हणजे जेव्हा त्या सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात, भूकंप नाभीपासून, जी भूकंप नाभी असते त्या नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत, म्हणजे रेषा सरळ दिशेने भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येतात, अशा खूप वेगाने येतात, त्यांना काय म्हणतात? प्राथमिक लहरी असे म्हणतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुय्यम लहरी बघा कशाला म्हणतात. प्राथमिक लहरीच्या नंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हणतात. ज्या पहिल्यांदा येतात त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात आणि दुसऱ्यांदा येतात त्यांना दुय्यम लहरी म्हणतात. म्हणजे प्राथमिक लहरीच्या नंतर येणाऱ्या त्यांना दुय्यम लहरी म्हणतात. त्याच्यानंतर भूपृष्ठ लहरी. आता बघा, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर त्यांचा परिणाम भूपृष्ठावर होतो व भूपृष्ठावर नवीन लहरी तयार होतात. म्हणजे जेव्हा प्राथमिक लहरी येतात, नंतर दुय्यम लहरी येतात, त्या भूपृष्ठावर आल्यानंतर त्याचा परिणाम भूपृष्ठावर होतो व भूपृष्ठावर दुसऱ्याच नवीन, म्हणजे तिसऱ्या नवीन लहरी तयार होतात. त्यांना काय म्हणतात? भूपृष्ठ लहरी म्हणतात. आणि या लहरी जास्त विध्वंसक असतात. ह्या कोणत्या लहरी? भूपृष्ठ लहरी या सर्वात जास्त विध्वंसक असतात. तर ह्याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त विध्वंसक लहरी कोणत्या? सर्वात जास्त विध्वंसक लहरी, तर उत्तर असणार आहे भूपृष्ठ लहरी. कोणत्या? भूपृष्ठ लहरी. आलं लक्षात? त्याच्यानंतर पहा, ज्वालामुखी. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जातात. या क्रियेला ज्वालामुखीय क्रिया म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जातात. या क्रियेला ज्वालामुखीय क्रिया असे म्हणतात. आता उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार कोणते कोणते पडतात पहा. आता केंद्रकीय ज्वालामुखी. ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो. म्हणजे जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा तो लाव्हारस काय होतो? एखादा असा नळीसारखा भाग आहे, तिथून बाहेर पडतो, त्यास केंद्रकीय ज्वालामुखी म्हणतात. कोणता ज्वालामुखी म्हणतात? केंद्रकीय. यामुळे शंकूच्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होती. यामुळे काय होते? मग शंकूच्या आकाराची काय होते? ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होती. मग हे ते उदाहरण कोणते आहेत? तर
व्हेसुवियस इटली. व्हेसुवियस हे एक पर्वत आहे, तो कुठे आहे? इटलीमध्ये आहे. आणि किलीमांजारो हे एक आहे, तो आहे टांझानिया. आता असं याचा प्रश्न येऊ शकतो की ज्वालामुखी पर्वताच्या उद्रेकामुळे कोणते पर्वत निर्माण झाले? तर त्याचं उत्तर आहे व्हेसुवियस आणि किलीमांजारो हे 2 पर्वत निर्माण झाले. आता त्याच्यानंतर आहे भेगीय पर्वत. बघा, भेगीय पर्वत कशाला म्हणतात? ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस, इथं लाव्हारस असा असायला पाहिजे, टाईप मिस्टेक झाली. ज्या वेळेस अनेक भेगातून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीय पर्वत म्हणतात. म्हणजे ज्वालामुखीचा तर ही जमीन आहे, ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा अशा भेगा पडलेल्या असतात जागोजागी. तर त्या भेगातून जेव्हा लाव्हारस असा बाहेर येतो तेव्हा त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. आता काय होते पहा, या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. म्हणजे ही जेव्हा भेग असते तेव्हा ती इकडं पण पसरते, इकडं पण पसरते, दोन्ही साईडला पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारांची निर्मिती होती. आणि असे पठार कुठे आहेत? तर महाराष्ट्र पठार हे म्हणजे कोणत्या भेगीय ज्वालामुखीने तयार झालेले पठार कोणते आहे? तर महाराष्ट्र पठार हे एकमेव पठार आहे. त्याच्यानंतर भूपट्ट म्हणजे काय पहा, भूकवचाचे प्रावरणाच्या वरच्या भागावर करून अवस्थेत असते. पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचावर ताण पडून त्याचे काही भाग झालेले आहेत, यांना भूपट्ट असे म्हणतात. बघा, भूपट्ट म्हणजे काय ते आलं का लक्षात? त्याच्यानंतर पृथ्वीचे 7 प्रमुख भूपट्ट असून काही लहान भूपट्ट आहेत. भूपट्ट म्हणजे कोणते? आपण ही खंड, जे कोणते खंड आहेत? 7 खंड आहेत ना, त्यालाच भूपट्ट असे म्हणतात. तर अजून 7 प्रमुख खंड आहेत आणि म्हणजे 7 प्रमुख भूपट्ट आहेत आणि दुसरे काही लहान लहान भूपट्ट आहेत. आता भूखंड म्हणजे काय? बघा, समुद्र सपाटीपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास भूखंड असे म्हणतात. आता पृथ्वीचे एकूण 7 खंडे मानली जातात. आता हे 7 खंडे कोणती आहेत ते तुम्हाला माहीत आहे, हे म्हणजे बेसिक प्रश्न आहे, हे तर माहीत असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आता ढालक्षेत्र. बघा, ढालक्षेत्र कशाला म्हणतात? ढालक्षेत्र म्हणजे जमिनीवरील सर्वात जुना व आतापर्यंत कधीही समुद्राखाली न गेलेला प्रदेश होय. म्हणजे ढालक्षेत्र म्हणजे काय? पृथ्वीवरील म्हणजे जमिनीवरील सर्वात जुना व आतापर्यंत कधीही समुद्रात न गेलेला भाग म्हणजे काय होय ते? भूपट्ट होय. आता हे कोणते आहेत? दख्खनचे पठार हे स्वतंत्र ढालक्षेत्र आहे. दख्खनचे पठार म्हणजे दख्खनचे जे पठार आहे ते स्वतंत्र भारतातील ढालक्षेत्र आहे. हे कधीही दख्खनचे पठार हे कधीही समुद्राखाली गेलेलं नाही, लक्षात असू द्या. आता खडक कशाला म्हणतात पहा, भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. म्हणजे भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजांचे जे मिश्रण असते त्याला खडक असे म्हणतात. आता बघा, खडक कोणते आहेत? बहुतांश खडकात सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण असते. तर खडकामध्ये कशाचे प्रमाण असते असा प्रश्न येऊ शकतो, किंवा सिलिका डॅश मॅग्नेशियम लोह असं काहीतरी येऊ शकते. असे प्रश्न येऊ शकतात. त्याचा आपण एक नेक्स्ट व्हिडिओ घेणारच आहोत की ह्याच्यावर या 8वीच्या भूगोलावर कसे प्रश्न येतात ते हे पूर्ण पहा. म्हणजे तुम्हाला प्रश्नाची उत्तरं म्हणजे लवकरात लवकर देता येतील आणि तुमचं उत्तर चुकणार नाही. आग्नेय खडक म्हणजे काय पहा, ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसाचे भूपृष्ठावर व शिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते, त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्नीज खडक म्हणतात. म्हणजे ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसाचे भूपृष्ठावर आणि लाव्हा रसाचे भूपृष्ठावर आणि शिलारसाचे खाली घनीभवन होते व त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्नीज खडक असे म्हणतात. आता या अग्नीज खडकामध्ये बघा, जीवाश्म आढळत नाहीत. म्हणजे हा अग्नीज खडक आहे अग्नीपासून तयार लाव्हा रसापासून आणि शिलारसापासून तयार झालेला खडक असल्यामुळे ह्याच्यामध्ये जीवाश्म अजिबात आढळत नाहीत. आता बघा, अंतर्निर्मित अग्नीज खडक. आता ह्याच्यामधले अग्नीज खडकाचे प्रकार आहेत.
अंतर्निर्मित अग्निज खडक म्हणजे कोणता? ज्वालामुखीय प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होते, म्हणजे घन स्वरूपात ते शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली राहतो, त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निज खडक असे म्हणतात. त्यावेळेस जो खडक निर्माण होतो त्याला अंतर्निर्मित खडक असे म्हणतात. मग आता त्याचे उदाहरण बघा, गॅब्रो आणि ग्रेनाइट हे दोन काय आहेत? अंतर्निर्मित अग्निज खडक आहेत. कोणते खडक आहेत? अग्निज खडकामध्येच अंतर्निर्मित अग्निज खडक आहेत. त्याच्यानंतर आता बहिर्निर्मित अग्निज खडक. कोणता? बहिर्निर्मित अग्निज खडक. आता या प्रक्रियेत लाव्हारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते. बघा, लाव्हारसाचे भूपृष्ठावर पसरल्यानंतर घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिर्निर्मित खडक असे म्हणतात. म्हणजे लाव्हारस जेव्हा भूपृष्ठावर आला, त्याचे घनीभवन झाले, घनीभवन झाल्यावर जो खडक निर्माण होतो त्या खडकांना बहिर्निर्मित खडक असे म्हणतात. मग आता त्याचे प्रकार कोणता, म्हणजे कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर महाराष्ट्र पठारावरील बेसाल्ट खडक हा बहिर्निर्मित अग्निज खडकाचा प्रकार आहे. आता बघा, गाळाचे खडक बघा. नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारणांमुळे खडकांचे अपक्षरण होते. बघा, नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारणामुळे खडकांचे अपक्षरण होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थरावर थर साचतात. त्यामुळे वरच्या थराचा खालच्या थरावर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती जाते. म्हणजे काय होते की हे वरचे थर आहेत आणि हे खालचा थर आहे, त्याच्यावर अजून दुसरा गाळ आला आणि इथं थर बसला, अजून गाळ आला इथं, म्हणजे असे थरावर थर साचतात. आणि जेव्हा वरचा थर साचतो तेव्हा त्याच्या खालच्या थरावर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये दाब पडतो आणि या गाळाच्या खडकांची निर्मिती होते. आता गाळाच्या खडकामध्ये काय होते? जीवाश्म आढळतात. बघा, गाळाच्या खडकामध्ये, कारण हे वाहून आलेलं असते, ह्याच्यामध्ये वाहून आलेल्या खडकामध्ये जीवाश्म असू शकतात आणि ते थरावर थर साचल्यामुळे या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. या खडकामध्ये खडकांचे थर स्पष्टपणे दिसतात. म्हणजे जे गाळ येऊन असं थर साचले असतात ना, ते असे स्पष्ट दिसतात. म्हणजे हे गाळ असे वेगवेगळे थर जर आले तर ह्या थरांचे म्हणजे गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. म्हणून यांना स्थरित खडक असे सुद्धा म्हणतात. बघा, गाळाचे खडक किंवा स्थरित खडक, कारण थर दिसतात ना त्याच्यामध्ये. काय दिसतात? हे थर असे दिसतात, म्हणून याला स्थरित खडक असे सुद्धा म्हणतात. आता ह्याचा प्रकार बघा कोणता? वाळूचा खडक, चून खडक. वाळूचा जो खडक आहे ते बघा, वाळूचा खडक जर तुम्ही बघितला असेल तर त्याला असे पापुद्रे दिसतात, म्हणजे असे ते काढू शकता आपण. चून खडक बघा, त्याला पण असं म्हणजे हाताने फोडण्यासारखे असतात. सेल, प्रवाळ खडक हे काय आहेत? या खडकांचे म्हणजे स्थरित खडकाचे प्रकार आहेत. आता त्याच्यानंतर रूपांतरित खडक पहा. तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसेच भू हालचाली होत असताना पडलेल्या दाबांमुळे मूळ खडकातील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्याचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकांची निर्मिती होते. म्हणजे काय होते नेमकं की तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन भू हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे खडकातील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण होते. म्हणजे आधीच दाब पडला की ते खडकाचे स्फटिकात रूपांतर होते, पण त्याच्या अजून दाब पडल्यामुळे परत त्याचे दुसरे स्फटिकीकरण होते. त्याचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकाची निर्मिती होते. आता पहा, आपल्याला रूपांतरित म्हणजे खडकांचे प्रकार. आता काय एक तक्ता पाहणार आहोत. हे तक्ता जर पाहिला तर तुम्हाला सगळे खडक आणि त्याचे मूळ खडक, खडकांचे प्रकार आणि रूपांतर खडक हे तुम्हाला समजून जाईल. हे तक्ता खूप महत्त्वाचा आहे. या तक्त्यावरच या खडकांचा जे प्रश्न आहे ह्याच्यावरच येतो. 100% ह्याच्यावरच प्रश्न आहे. बघा, खडकांचे प्रकार, मूळ खडक आणि रूपांतरित. आता अग्निज खडक आहे, ते मूळ खडक आहे ग्रेनाइट आणि त्याचं रूपांतर काय झालं? नीस या खडकात झाले. तर असे येऊ शकते की ग्रेनाइट, नीस हा रूपांतरित खडकाचा मूळ खडक कोणता, किंवा नीस हा कोणत्या खडकापासून रूपांतरित खडक म्हणून झालेला आहे असा येऊ शकतो. किंवा कोणत्या प्रकारच्या खडकापासून नीस हा खडक तयार झाला, तर अग्निज खडक. म्हणजे असा घुमून फिरून कसा पण प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळं हा तक्ता तुम्हाला पाठ पाहिजे.
खडकावरचा जर प्रश्न आला तर या तक्त्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही, म्हणून हे 100% तुम्ही पाठच करून ठेवा. त्याच्यानंतर अग्नीज खडकाचा प्रकार आहे. मूळ खडक आहे बेसॉल्ट आणि रूपांतरित खडक कोणतं आहे? हॉर्न, ब्लेंड आणि शीट्स हे 2 रूपांतरित खडक आहेत बेसाल्ट खडकाचे. नंतर आहे खडकाचा प्रकार अग्नीज आणि मूळ खडक आहे गॅब्रो आणि त्याचं रूपांतर खडक झालेलं आहे सर्पेंटाईन. गाळाचा प्रकार आहे खडकाचा. मूळ खडक आहे चुनखडी आणि चुनखडीचा रूपांतरित खडक आहे संगमरवर. म्हणजे संगमरवर माहिती आहे ना तुम्हाला, संगमरवरी दगड तो चुनखडीपासून तयार होतो. आता गाळाचा खडकाचा प्रकार आहे गाळाचे खडक. मूळ खडक आहे कोळसा आणि याच्यापासून रूपांतरित खडक म्हणून कोणता तयार होतो? ग्राफाईट आणि हिरा. हिरा हा कशापासून तयार होतो? मूळ खडक कोळशापासून तयार होतो. आता गाळाचे प्रकाराचा खडक. नंतर आहे मूळ खडक वाळूचा खडक आणि रूपांतरित खडक आहे क्वार्टझाईट. बघा, वाळूचा खडकापासून क्वार्टझाईट हा रूपांतरित खडक निर्माण होतो. त्याच्यानंतर आहे गाळाचा खडक आणि काय आहे सेल हा मूळ खडक आहे आणि रूपांतरित खडक कोणता आहे? शिष्ट आणि स्लेट. हे बघा शेल, श थोडं लक्षात ठेवायचं, शेल, शिष्ट आणि स्लेट म्हणजे SS पासूनच आहेत. मूळ खडक सेल, रूपांतरित खडक शिष्ट आणि स्लेट. आलं का लक्षात? हे तक्ता तुम्ही पाठ करा, खडकाचा प्रश्न ह्याच्या बाहेरचा येत नाही. आता पहा, 100 किमी खोलीपर्यंतच्या भागास शिलाकवच असे म्हणतात. 100 खोलीपर्यंतचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? शिलाकवच असे म्हणतात. आता अपक्षय म्हणजे काय बघा, खडकाचे विलिनीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला अपक्षय असे म्हणतात. काय म्हणतात? खडकाचे विलिनीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला अपक्षय असे म्हणतात. आता बघा, कायिक अपक्षय. कायिक अपक्षय म्हणजे काय? वाढत्या तापमानाचा खडकातील खनिजावर परिणाम होऊन ते प्रसरण पावतात. म्हणजे जे वाढतं तापमान आहे त्याचं काय होते? खडकावरच्या खनिजावर परिणाम होतो आणि ते प्रसरण पावतात व अंकुचन पावतात. ही क्रिया सतत घडत गेल्यामुळे खडकात ताण निर्माण होतो आणि कण विलग होतात व खडक फुटतात. यालाच कायिक अपक्षय असे म्हणतात. कोणता अपक्षय म्हणतात? कायिक अपक्षय म्हणतात. आलं लक्षात? कायिक अपक्षय म्हणजे काय ते. त्याच्यानंतर पहा, रासायनिक अपक्षय म्हणजे काय? खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षय होय. खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षय होय. रासायनिक प्रक्रिया पाण्याच्या माध्यमातून होत असतात. रासायनिक प्रक्रिया कशाच्या माध्यमातून होतात? पाण्याच्या माध्यमातून रासायनिक प्रक्रिया होत असतात. अपक्षय म्हणजे काय पहा, खडकाचे विलिनीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला अपक्षय असे म्हणतात. म्हणजे खडकाचे विलिनीकरण आणि विघटन होते त्या क्रियेला अपक्षय असे म्हणतात. काय म्हणतात? अपक्षय असे म्हणतात. त्याच्यानंतर पहा, आता अपक्षयाचे प्रकार. कायिक अपक्षय, वाढत्या तापमानाचा खडकातील खनिजावर परिणाम होऊन ते प्रसरण पावतात व अंकुचन पावतात. काय होते? वाढत्या तापमानामुळं तो खडक काय प्रसरण पण पावतो आणि अंकुचन पण पावतं. ही क्रिया सतत घडत गेल्यामुळे खडकामध्ये ताण निर्माण होऊन कण विलग होतात व खडक फुटतात. यालाच काय म्हणतात? कायिक अपक्षय असे म्हणतात. काय म्हणतात? कायिक अपक्षय असे म्हणतात. आता रासायनिक अपक्षय म्हणजे काय पहा, तर रासायनिक खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजेच रासायनिक अपक्षय होय. खडकामधील खनिज आहे त्याचं विघटन होत नाही म्हणजेच रासायनिक अपक्षय होय. रासायनिक प्रक्रिया पाण्याच्या माध्यमातून होत असतात. रासायनिक प्रक्रिया कशाच्या माध्यमातून होत असतात? तर पाण्याच्या माध्यमातून होत असतात. त्याच्यानंतर जैविक अपक्षय बघा, मानव, प्राणी तसेच वनस्पती यांच्यामुळे होणाऱ्या अपक्षयास जैविक अपक्षय असे म्हणतात. मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्यामुळे जो अपक्षय तयार होतो त्याला जैविक अपक्षय असे म्हणतात. आता मृदा बघा, मृदाचे प्रकार. मृदा म्हणजे काय? माती. तर खडकांच्या अपक्षय यातून निर्माण झालेला आणि जैविक घटकांनी युक्त असा भूकवचाचा अगदी वरचा थर म्हणजे मृदा होय. म्हणजे जी आपण जी माती असते अगदी वरची थर असतो ना मातीचा थर, त्यालाच काय म्हणतात? मृदा असे म्हणतात. आता ह्याच्यामध्ये प्रकार आहेत मृदेचे. विभागीय मृदा. या मृदा निर्मितीमध्ये हवामानाचा प्रवास सर्वात जास्त असतो.
म्हणजे हवामानामुळे ही विभागीय मृदा तयार होते. विभागीय मृदाचे प्रदेश सर्वसाधारणतः अक्षवृत्तांना समांतर असतात. कशाला समांतर असतात? तर अक्षवृत्ताला हे समांतर असतात. आता ह्याचे उदाहरण पहा कोणते आहेत ते. शीतकटिबंधात खडकांचे विविधता असूनही टुंड्रा मृदा प्रकार तयार झाला. कोणता मृदा? कटिबंधामध्ये आहे, शीतकटिबंध प्रदेशामध्ये आहे, त्याच्यामध्ये खडकाची विविधता असून सुद्धा टुंड्रा हा मृदा प्रकार तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आंतरविभागीय मृदा. कोणती मृदा? आंतरविभागीय मृदा. बघा, कोरडे हवामानाच्या प्रदेशात खडकांच्या प्रकारानुसार स्थानिक पातळीवर विशिष्ट निर्मिती होते. म्हणजे स्थानिक पातळीवर जी विशिष्ट निर्मिती होते त्याला काय म्हणतात? आंतरविभागीय मृदा असे म्हणतात. आता आंतरविभागीय मृदाचे प्रकार कोणते पहा. महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकावर तयार झालेली मृदा. महाराष्ट्रातील बेसाल्ट खडक आहे त्याच्यावर तयार झालेली मृदा. त्याच्यानंतर दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या खडकावर तयार होणारी तांबडी मृदा. दक्षिण भारतामध्ये ग्रेनाइट व नीस हे दोन खडक आढळतात, त्याच्यावर जी तांबडी मृदा तयार होतात त्याला काय म्हणतात? आंतरविभागीय मृदा असे म्हणतात. आता अजून कुठे मिळते? काश्मीर खोरे आणि उदगमंडल येथील मृदा या प्रकारामध्ये मिळते. म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की आंतरविभागीय मृदा कोठे आढळते? तर काश्मीर खोरे आणि उदगमंडल. किंवा असा प्रश्न येऊ शकतो की काश्मीर खोरे आणि उदगमंडल येथील मृदा प्रकार कोणता मृदा प्रकार आहे? तर तिथं असं येऊ शकतं की आंतरविभागीय मृदा प्रकार. आलं लक्षात? आता अविभागीय मृदा. पर्वतीय प्रदेशात अपक्षय यातून होणाऱ्या खडकांच्या लहान लहान कणापासून अशा प्रकारच्या मृदा तयार होतात. म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये जे अपक्षय होतो त्या खडकांचे जे लहान लहान कण असतात त्याच्यापासून जी मृदा तयार होते त्याला अविभागीय मृदा म्हणतात. तर आता हे कोणते कोणते आहेत? हिमालय पर्वताच्या उतारावरील मृदा, नद्यांच्या मैदानातील विशेषतः पूर मैदानात दरवर्षी नवीन गाळ तयार होतो तिथील मृदा. म्हणजे ज्या नद्यांना पूर येतो, पूर येतो त्याच्यामध्ये जी त्या मैदानामध्ये जी गाळ येते, जी गाळ तयार गाळ्यापासून जी मृदा तयार होते त्याला काय म्हणतात? अविभागीय मृदा असे म्हणतात. आता एक आपण चार्ट पाहणार आहोत पहा. आणि हे चार्टमध्ये तुम्हाला मृदाचे उत्तर येतात. मृदा प्रकारावर जर कुठला प्रश्न आला तर एवढा चार्ट जर तुम्ही पाठ केला तर त्याचं उत्तर तुमचं करेक्ट येऊन जाते. आता कटिबंध, पर्जन्यमान आणि मृदा प्रकार. आता शीत कटिबंधामध्ये आणि पर्जन्यमान कमी असते तरी पण तिथं टुंड्रा हा मृदा प्रकार आहे, आपण आत्ताच पाहिलेला आहे. समतोष्ण कटिबंध आहे, वर्षभर पुरेल इतकं पर्जन्यमान असते तरी तिथं पोटझोल, भुरकट, तपकिरी आणि वन प्रदेशातील तपकिरी असे मृदेचे प्रकार आढळतात. आता ऋतूनुसार बघा, ऋतूनुसार कोणतं आढळते? चर्नोझम आणि प्रेरी हे ऋतूनुसार आहेत. आणि कमी किंवा अत्यल्प पाऊस जर असेल तर चेस्टनट आणि शीत वाळवंट. चेस्टनट एक प्रकार आहे, शीत आणि वाळवंटी हे मृदेचे प्रकार आहेत. आता उष्ण प्रदेशामध्ये वर्षभर पुरेल इतका पाऊस असतो आणि ऋतुमानानुसार जर वर्षभर पुरेल इतका पाऊस असेल तर उष्णकटिबंधीय तांबडी आणि जांभी ह्या मृदा प्रकार. कोणते? तांबडी आणि जांभी ह्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असतात. आणि ऋतुमानानुसार कोणते असतात मग? हे वर्षभर पुरेल असेल, भरपूर पाऊस जर पडला तर. आणि ऋतुमानानुसार रेगूर आणि तांबडी मृदा असते. ऋतुमानानुसार मृदा तयार होतात. आणि अत्यल्प कमी प्रमाणामध्ये कोणती असते? तर वाळवंटी मृदा, म्हणजे वाळूची मृदा ही सगळ्यात कमी पाहायला मिळते. हे पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला यातले उत्तर चुकणार नाही. 2 चार्ट आहेत, एक मृदेचा आणि एक खडकाचा. तर हे पाठ केल्यानं तुमचं जवळपास 50-60% इथंच होऊन जाते. आता अपक्षरण म्हणजे काय बघा. अपक्षरण म्हणजे खडकांची झीज होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटत आहे? आवडला असेल तर पटकन सेशनला लाईक करून टाका. जर तुम्ही लाईक केलं तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत जातो. अपक्षरण कारके. वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल यांना अपक्षरणाचे कारके असे म्हणतात. म्हणजे वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल यांना अपक्षरणाचे कारके असे म्हणतात. आता घळई म्हणजे काय पहा. पर्वतीय प्रदेशामध्ये नदीचा वेग जास्त असतो
पर्वतीय प्रदेशामध्ये नदीचा वेग खूप जास्त असतो, तेथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. म्हणजे नदीचा वेग जास्त असल्याने काठावर नदी पसरत नाही, तर ती तळाकडं तिचं खनन होते. तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते. म्हणजे तीव्र काठ, असे कडा कशा असल्या पाहिजे, तीव्र आणि खूप छोटे, अरुंद म्हणजे छोटे असलेले, तर तिथं घळई ही मृदा तयार, म्हणजे घळई हा प्रकार तयार होतो. आता घळई कुठे आहे बघा, ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीची घळई. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जी वैतरणा नदी आहे, कोणती नदी, वैतरणा जी नदी, तर त्या नदीच्या ठिकाणी घळई, व रायगड जिल्ह्यातील उल्हास नदी त्या ठिकाणी एक घळई तयार झालेली आहे. कुठे, महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील वैतरणा आणि रायगड जिल्ह्यातील उल्हास या 2 नदीवर घळई तयार झालेली आहे. आता व्ही आकाराची नदी बघा, व्ही कशी असते, व्ही आकाराची नदी. व्ही आकाराची नदी बघा, व्ही आकाराची नदी पहा, व्ही आकाराची नदी दरीचे उघड तट रुंदावून दरीला व्ही आकार प्राप्त होतं. दरीचे जे काय म्हणते उघड तट असतात त्याला रुंदावून त्याला व्ही आकाराच्या नदीची आकार दिलेला असतो. नंतर कुंभकर्त म्हणजे काय, काही वेळेस नदीपात्रातील खडकांमध्ये जोड असतात. काही वेळेस काय असते, नदीपात्रातील खडक जो असतात तो जोड असतो, जोड असलेला. या जोडामध्ये दगड व गोटे अडकतात. पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगड गोटे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात व तेथे खोळगे तयार होते. काय तयार होते, खळगे तयार होते. यालाच कुंभगर्त किंवा रांजण खळगा असे म्हणतात. म्हणजे जे खळगे तयार होते त्यालाच कुंभगर्त किंवा रांजण खळगा असे म्हणतात. आता कुठं आहेत बघा, हे अहमदनगर म्हणजे आत्ताच अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात असे रांजण खळगे आढळतात आपल्याला. आणि त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात भेगडेवाडी येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात, कुठे, पुणे जिल्ह्यातील भेगडेवाडी येथील इंद्रायणी नदीच्या काठात असे रांजण खळगे किंवा गर्त आढळतात. आता धबधबा बघा, धबधबा कशाला म्हणतात ते, डोंगरावरून वाहताना पाणी जेव्हा एखाद्या कड्यावरून खाली पडते, म्हणजे डोंगर आहे त्याच्यावरून वाहणारे हे पाणी आहे, एखाद्या कड्यावरून खाली पडते तेव्हा धबधबा तयार होतो. हे धबधबा कोणत्या नदीवर आहे बघा, नर्मदा नदीवरील धुवाधार व शरावती नदीवरील गिरसप्पा हे आपल्या देशातील प्रसिद्ध धबधबे आहेत. कोणते, नर्मदा नदीवरील धुवाधार आणि शरावती नदीवरील गिरसप्पा हे आपल्या देशातील सर्वात म्हणजे हे प्रसिद्ध धबधबे आहेत. त्याच्यानंतर नालाकृती सरोवर कशाला म्हणतात पहा, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात गंगा व तिच्या उपनद्यांनी असंख्य नालाकृती सरोवरे निर्माण केली आहेत. काय निर्माण केलेली आहेत, सरोवरे निर्माण केलेली आहेत. आता आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीमुळे अशी अनेक सरोवरे तयार झालीत. ब्रह्मपुत्रा नदी कशी आहे, त्याच्यामुळे या नदीमुळे अनेक सरोवरे तयार झालेली आहेत. त्याच्यानंतर पूरतट व पूर मैदाने कशाला म्हणतात पहा, नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना गाळ साचून पूर मैदानी तयार होतात. म्हणजे नदीपात्राचं जे दोन्ही भाग आहे, दोन्ही बाजूंना गाळ साचून एक पूर मैदान तयार होते. त्यालाच लगत साचणाऱ्या भरडगाळामुळे तेथील उंची वाढत जाते व नदीच्या काठावर पात्राला समांतर असेल तर तयार होतात. त्यांना पूरतट असे म्हणतात. बघा, पूरतट म्हणजे काय समजलं. आता हे पूरतट कुठे कुठे आहे पहा, तर हे पूरतट कुठे कुठे आहे, तर गंगा नदीच्या पूरक्षेत्रात असे पूरतत्व व पूर मैदानी तयार झालेली आहेत. म्हणजे गंगा नदीचं जे पूरक्षेत्र आहे तिथे असे पूरतट आणि पूरक्षेत्रात मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा, त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, त्रिभुज प्रदेश कशाला म्हणतात, नदी प्रवाहाच्या निक्षेपणामुळे गाळाचे त्रिकोण आकृती प्रदेश निर्माण होतात. त्यामुळे त्रिभुज प्रदेश असा म्हणतात. जे त्रिकोणाकृती प्रदेश तयार होतो त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. आता हे त्रिभुज प्रदेश कुठं कुठे आहे बघा, गंगा,
गोदावरी, कावेरी नद्याच्या मुखापाशी आहेत. म्हणजे जिथून गंगा, गोदावरी, कावेरी नदीत उगम पावते ना, म्हणजे त्यांचं जिथं मुख आहे त्याच्या आसपासचं प्रदेश म्हणजे त्रिभुज प्रदेश आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर हिम नदी बघा, उच्च अक्षवृत्तीय व ती उंचीवरील प्रदेशात ही हिमवर्षावाच्या स्वरूपात दृष्टी होते. बघा, हिमवर्षावाच्या स्वरूपात इथं दृष्टी नाही, काय होते? वृष्टी होते. काय होते? वृष्टी होते. व हिम साचून कालांतरे त्याच्या बर्फात रूपांतर होते. साचलेले बर्फ एकावर एक असलेल्या थरांच्या दाबामुळे उताराच्या दिशेने हळूहळू सरकू लागतात. अशा उताराच्या दिशेने पुढे जाणाऱ्या बर्फाच्या प्रवाहास हिमनदी म्हणतात. म्हणजे हिमाचे जे असे म्हणजे बर्फाचे जे स्थायू स्वरूपातला बर्फ आहे तो कसा असतो? म्हणजे स्थायू स्वरूपात असतो. मग तो कसं सरकणार? हळूहळू सरकतात. ज्या हळूहळू सरकणाऱ्याला हिमनदी असे म्हणतात. आता बघा, वेग कमी असला तरी घनरूपातील जलाचे वस्तुमान खूप जास्त असल्याने हिमनदीद्वारे अपक्षरण कार्य मोठ्या प्रमाणात घडून येते. म्हणजे जरी त्याचा घसरण्याचा वेग म्हणजे पुढं सरकण्याचा वेग कमी असला तरी त्याचे घनरूपामध्ये जल जे असते म्हणजे पाणी जे असते त्याचे वस्तुमान खूप जास्त असल्याने हिमनदीद्वारे त्याचे अपक्षरण कार्य मोठ्या प्रमाणात घडून येते. समजलंय? आता हिमगवर म्हणजे काय बघा, बर्फाच्या अपक्षरण कार्यामुळे डोंगर उताराची खळग्यांच्या तळाची व दोन्ही कडांची झीज होते. म्हणजे बर्फाचं जे अपक्षरण होते त्याच्या कार्यामुळे काय होते? डोंगर उताराची खळग्याच्या तळाची आणि दोन्ही कडाची झीज होते. कालांतराने आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. म्हणजे काही कालांतराने खूप वर्षानंतर त्याला आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. म्हणून त्यास हिमगवर असे म्हणतात. कशाच म्हणतात? जो आराम खुर्चीसारखा हे अशा आराम खुर्ची अशी आराम खुर्चीसारखा आरामात बसा जो आकार तयार होतो त्याला हिमगवर असे म्हणतात. आता शुककूट म्हणजे काय बघा, दोन हिमगवरामधील कडांची झीज मोठ्या प्रमाणावर होते व कडे धारदार बनतात. बघा, दोन हिमगवर आहे त्यांच्या कडाची झीज अशी खूप जास्त होते मोठ्या प्रमाणात, त्याचे कडे खूप अजून धारदार होतात जास्त, म्हणून त्याला काय म्हणतात? शुककूट म्हणतात. करवतीसारख्या दिसणाऱ्या कडांना शुक म्हणजे जे करवतीसारखे असे धारदार पाते असलेले जे कडे आहेत त्याला काय म्हणतात? शुककूट असे म्हणतात. आता गिरिशृंग म्हणजे काय बघा, पर्वत उताराच्या 3 किंवा 4ही बाजूस हिमगवर तयार झालेले असता त्यामधील भागांचे उतार अतिशय तीव्र बनतात. बघा, पर्वत उताराच्या 3 किंवा 4ही बाजूस, आता हे पर्वत आहे त्याच्या 3 किंवा 4ही बाजूस या सगळी बाजूस काय होते? हिमगवर तयार झालेले असतात. त्यामधील भागांचे उतार अतिशय तीव्र बनतात. म्हणजे कसे असतात हे उतार? असे तीव्र असतात, खूप तीव्र, व त्याच्या दरम्यान शिखराचा एखादा भाग शिंगासारखा दिसू लागतो. कशासारखा? असा हे शिखराचा भाग शिंगासारखा दिसू लागतो, त्याला गिरिशृंग असे म्हणतात. समजले? गिरिशृंग कसे म्हणतात? म्हणजे पर्वताच्या शिखराला गिरिशृंग असे म्हणतात थोडक्यात सांगायचं तर. आता यू आकाराची नदी, ही असा यू आहे त्या आकाराची नदी बघा, म्हणजे या यू आकाराची दरी म्हणजे दरी, तळाकडील भाग जास्त खोल होत गेल्याने दरीला इंग्रजी यू आकार प्राप्त होतो. म्हणजे तळाकडची जी आहे खोली खूप जास्त होते म्हणून त्या दरीला इंग्रजी यू आकाराची दरी असे म्हणतात. तर त्याच्यानंतर पहा, हिम नदीने वाहून आणलेले गाळ म्हणजे हिमोड. बघा, हिम नदीने जे वाहून गाळलेले गाळ आहे त्याला हिमोड असे म्हणतात. मग आता बघा, भूहिमोड तळाकडे. आता भूहिमोड कशाला म्हणतात? तळाकडे व काठाकडे जास्त प्रमाणामध्ये भूहिमोड असते. त्याच्यानंतर पार्श्वहिमोड कशाला म्हणतात? तर ही मंदिराच्या काठावरची निक्षेपित जागा त्याला पार्श्वहिमोड म्हणतात. यास बघा, त्याच्यानंतर आहे मध्यहिमोड. मध्यहिमोड कशाला म्हणतात पहा, दोन हिमनद्या एकत्र येतात. दोन काय होतात? ह्या दोन हिमनद्या एकत्र येतात, अशा समोर जाऊन अशा एक झाल्या
तेथे त्याच्या आतील 2 कडांचा जे पार्श्व हिमोड आहे ते मुख्य हिमनदीच्या पात्रामध्ये हिमोड तयार होतं. म्हणजे जे हिमोडापासून मुख्य नदी आहे तिचं जे पात्र आहे त्याच्यामध्येच तो हिमोड तयार होतो. आता अंत्यहिमोड म्हणजे काय पहा. हिमनदीचा अग्रभागी जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते. बघा, हिमप्रवाहाचे जलप्रवाहामध्ये रूपांतर होते. तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेल्या सर्व हिमोड पुढे नेऊन जातो. एकदा का जलप्रवाह त्याचं रूपांतर झालं, जल पुढं गेलं की मग काय करते, जे आणलेला जो हिमोड आहे पुढे वाहून नेऊ शकत नाही. म्हणजे त्याचं काय करते, हिमनदीचं तयार होतात, हिमोड तयार होतात. म्हणून ते काय करतात, ते वाहून जाऊ शकत नाही. ते जास्त स्थायू स्वरूपात जातात. तिथे हिमोड साचतो आणि हा हिमोड शेवटच्या भागामध्ये असल्यानं अंत्यहिमोड म्हणतात. म्हणजे हा हिमोड कसा आहे, शेवटच्या भागामध्ये आहे, शेवटच्या, म्हणून त्याला अंत्यहिमोड म्हणतात. कोणता हिमोड म्हणतात, हा हिमोड शेवटच्या भागात असल्याने त्यास अंत्यहिमोड असे म्हणतात. आलं लक्षात अंत्यहिमोड म्हणजे काय ते. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला कंजूस करून नका, एक थंब पटकन देऊनच टाका. आता हिमोडगिरी म्हणजे काय बघा. हिमोडाच्या प्रचंड ढगाच्या स्वरूपात निक्षेपण होऊन तयार झालेल्या या लंबगोलाकार टेकड्यांना हिमडगिरी असे म्हणतात. हिमोडगिरी बघा, हिमोडाचे प्रचंड ढगाच्या स्वरूपात निक्षेपण होऊन तयार झालेल्या लंबगोलाकार टेकड्या ज्या असतात त्याला हिमोडगिरी असे म्हणतात. आलं लक्षात. आता हिमोड कटक म्हणजे काय पहा. काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्या निर्माण होतात. म्हणजे काही वेळाला हिमोडाच्या निक्षेपणातून हे नागमोडी आकाराच्या किंवा तीव्र उताराच्या लांबच लांब अशा टेकड्या निर्माण होतात. ह्यांना हिमोड कटक असे म्हणतात. काय म्हणतात, हिमोड कटक असे म्हणतात. आलं लक्षात हिमोड कटक कशाला म्हणतात ते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीचा भाग 1 पाहिलेला आहोत. जवळपास याच्यात 9-10 चॅप्टर आहेत. त्याच्यानंतरचा एक भाग घेऊन येणार आहोत, 2 भाग आपण. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा.